नामदेव महाराजांचे जन्मस्थान म्हणजे हे चालतं बोलतं विद्यापीठ असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी काढले आहेत। संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या शतकोत्तर संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्त शिरोमणी व संत श्री नामदेव महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांच्या वंशजांकडून संत नामदेव महाराज मंदिर येथे प्रदान करण्यात आला। सन्मानपत्र सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते। यावेळी सर्वश्री आमदार समाधान अवताडे, अभिजित पाटील, उत्तम जानकर, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार जयवंत जगताप, सकल संत वंशज तथा संत समाधी संस्थान प्रमुख विश्वस्त फडकरी, ज्येष्ठ कीर्तनकार व मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, संत नामदेव महाराजांच्या जन्मभूमीवर पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य समजतो। हा पुरस्कार वैयक्तिक सन्मान मानण्याऐवजी सहकार्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ म्हणून स्वीकारल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। हा पुरस्कार कोणत्याही पदापेक्षा मोठा असल्याचे त्यांनी म्हटले। शेतकरी व वारकरी यांचा विकास हे प्राधान्य असून संत नामदेवांच्या शिकवणीप्रमाणे तळागाळातील प्रत्येकाचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे। शासन धार्मिक अधिष्ठानास राजकीय अधिष्ठानापेक्षा प्राधान्य देत असून महाराष्ट्रातील तमाम साधू संतांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे, असेही शिंदे यांनी सांगितले। इतिहासात प्रथमच वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी शासनाने अनुदान जाहीर केले असून विमा सुरक्षा, आरोग्य तपासणी शिबिरे, शुद्ध पाणी, निवास, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। हा सगळा विकास लोकांना विश्वासात घेऊन आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने होत असल्याचेही त्यांनी सांगितले।